राजस्थान, राजस्थान टू मध्य प्रदेश, 52 ट्रक. मित्रांनो, आपण फक्त जय गोमाता, जय गोमाता आणि या गोमातेला सांभाळण्यापासून एक जण तरी पुढे येतो. कोणाला शक्य आहे? अपार्टमेंट्स, गोल्फ क्लबचं ग्राउंड, सर्व सोयीसुविधा, जिम्नॅशियम हॉल, फिरण्यासाठी पोडियम, अनंत सुविधा, स्टीम बाथ, स्विमिंग पूल्स, इंटरनल क्रिकेट ग्राउंड, मस्त चारी बाजूनी नेट लावलेले. पण कुठेही कोणत्याही सोसायटीत जय गोमाता म्हणणारा कुठलाही हिंदू असं म्हणत नाही की मी एक गाय पाळणार आहे, मला खालच्या साईडला सोसायटीच्या जागेमध्ये छोटीशी एका गोठ्याची जागा मिळावी. वास्तविक पाहता फक्त जय गोमाता आणि वर्षातून एकदा वसुबार असला त्या गोमातेला आरती ओवाळायची, गोडधोड खाऊ घालायचं, तिला पचतंय न पचतंय काय पाहायचं नाही. आणि इकडे 52 ट्रक भरून जवळपास 400 गोवंश राजस्थानहून मध्य प्रदेशमधल्या कुठल्या तरी एका मेळ्याचं नाव सांगून त्या मेळ्यामध्ये आम्ही ही गुरं घेऊन चाललोय असं सांगून पोलिसांशी सुद्धा 100% काही ना काही संगनमत करून, म्हणजेच सरकारसुद्धा सामील त्याच्यामध्ये. शोकांतिका वाटते. ज्यांना गोमांस आवडतं, ज्यांचं गोमांसाशिवाय जेवणच होत नाही, अशा माणसांसाठी या गोवंशाची ही तस्करी अजूनपर्यंत ही मिटवू शकणारा, पूर्णपणे मिटवू शकणारा एकही मायकालाल पैदा होत नाही. या पांढऱ्या सदऱ्यांमध्ये, या पांढऱ्या विचारींमधनं असा एकही मानवतेचा पुजारी या गोवंशासाठी झटणारा होत नाही. आत्ता ठीक आहे, एक सांसद राजस्थानचे ज्यांनी सरकारला धारेवर धरलं आणि त्यांनी मदत केली. या 52-53 ट्रकच्या ट्रक सगळ्या एका गोशाळेपर्यंत पोहोचवण्यात त्यांनी मदत केली. बाकी काम तर सगळ्या गोरक्षकांनीच केलं आहे. जीव जायची त्यांची शक्यता असते अशा ह्याच्यात, तरीसुद्धा हे गोरक्षक धडपडतायत. अरे, ओल्या अंगाने जरी दंडवत घालत ह्यांच्या घरापर्यंत गेलो ना, तरीही त्यांचं आपण अभिनंदन करणं हे कमीच आहे. इतकं हे महान कार्य करतायत. काय मागतायत तुम्हाला? काही मागत नाहीत. थोडासा मॉरल सपोर्ट मागतायत. जे दानशूर लोक आहेत ना, ते परदेशातल्या नोकरीतून, पगारातून पैसेसुद्धा कित्येक गोशाळांना पाठवतायत आणि आज एक एक गोशाळेमध्ये मोठं ट्रस्ट निर्माण करून 2000 ते 2200 गोवंश सांभाळणारे सुद्धा ट्रस्ट मी बघतो तेव्हा अचंबित व्हायला होतं. तेव्हा नतमस्तक होतो मी अशा या दिलदार लोकांच्या या मनोवृत्तीपुढं. आणि त्या जय गोमाता म्हणताना त्या गोमातेकडेच मी ताकद मागतो की या लोकांची ताकद वाढू दे, या लोकांची आर्थिक सुबत्ता अजून अशीच वाढू दे. कारण हे तुम्हाला घास देत आहेत, तुमचं रक्षण करतायत, तुमच्या माना त्या कसायाच्या जंबियाखाली येण्यापासून तुम्हाला वाचवतायत, मोठमोठ्या मशीनवरती तुमच्या या मुंड्या कट होण्यापासून, तुमचे तुकडे होण्यापासून, तुमच्या गोमांसाचं भक्षण करण्यापासून ते वाचवतायत. एक महान कार्य ते करतायत. चाललंय काय या भारत देशात, नक्की चाललंय काय हेच समजेनासं झालंय. आणि तरीही आम्हाला नका सांगू, आमच्या घरात आमचं चाललंय व्यवस्थित, हीच मनोवृत्ती. तरीही नाही, आम्हाला काही देणं घेणं नाही. वेळ आली ना तर आम्ही कुठल्या तरी परदेशात जाऊन राहू, तिकडचं नागरिकत्व घेऊ. अरे, आग अनेक देशात लागली आहे.
असं नाही आहे की तुमच्या भारत देशामधल्या कर्नाटक राज्यामधल्या त्या मेंगलोरलाच फक्त एका हाकेवर 1 लाख लोक आले आणि त्यांनी अँटी इंडियन स्लोगन्स वापरत मस्तपैकी तो मोर्चा यशस्वी करून दाखवला आहे. मिलाएंगे मिलाएंगे, आज़ादी हम मिलाएंगे, वक्फ हमारा हक है. वक्फ कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचं विधेयक काय पास झालं आणि मग त्यांचे छुपे अजेंडे सगळे बाहेर येऊन प्रत्येक राज्यामध्ये धुमाकूळ सुरू आहे. जी राज्य शांत आहेत तिथं लोकांनी स्वतःला सुखी समजू नका. मी पुन्हा पुन्हा जागरूक करतोय की प्रत्येकाला तयारी करावीच लागेल, प्रत्येकाला तयारीत राहावंच लागेल. भागना मत सीखो, जो आपके अंग पर आएगा उसे भगाना सीखो, उतनी ताकत रखो, एक बन के दिखाओ. अगर किसी हिंदू ने हिंदू को पुकारा है तो उसे उस आवाज़ को थोड़ा सा रिस्पॉन्स देना सीखो. नाही तर मी माझ्या घरात सुखी आहे, मला देणं घेणं नाही, ही घाणेरडी प्रवृत्ती एक दिवस तुमचेच तुकडे करून जाईल. असं हे सगळं वातावरण आहे. ना या देशामध्ये सध्या तुमची आई सुरक्षित आहे, ना आपल्या सगळ्यांची आई ही गोमाता सुरक्षित आहे. या दोघींना वाचवायचं असेल तर तुम्हाला तुमच्यातली ताकद वाढवावी लागेल. जे काही खाताय त्याच्यातनं तुम्हाला कशी ताकद मिळेल हे पाहावं लागेल. आपली मुलं बाळं जी तरुण आहेत, ज्या पोरी आपल्या घरात तरुण आहेत, त्यांना तुम्हाला ही जागरूकता निर्माण करावी लागेल त्यांच्या मनामध्ये. त्यांना दारूपासून ड्रग्सपासून कसं दूर ठेवता येईल याच्याकडे सुद्धा तुम्हाला डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागेल, कारण एक एक पिढी बर्बाद होत चालली आहे. आणि तिकडं याच्या उलट आहे. एकेका घरातनं 12-12, 14-14 मुलं आणि मुली जन्म घेऊ लागलेत. पॉप्युलेशन इज इन्क्रीजिंग डे बाय डे अँड दे आर रनिंग टुवर्ड्स देअर मोटो, टुवर्ड्स देअर सक्सेस. पूर्वी मी प्रॉबॅबल सक्सेस म्हणायचो, आता मी प्रॉबॅबल शब्द वगळायला लागलो, कारण मला हे दिसायला लागलं आहे की कारण आपल्यातला इथं नाठाळपणा आपली माती करण्यासाठी कारणीभूत होत चालला आहे. राजस्थान ते मध्य प्रदेश जाणाऱ्या या 52 ट्रक पकडलेल्या प्रत्येक गोरक्षकाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या प्रत्येक गोरक्षकाला माझ्या कवी प्रवीश शो यूट्यूब चॅनलतर्फे कडक सॅल्यूट करतो. ज्या खासदारांनी या सगळ्या टीमला मदत केली आहे, कुठेतरी थोडासा मॉरल सपोर्ट केला आहे, त्याचंसुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आज एका वेळेस 52 ट्रक अडवून जवळपास 390 ते 400 गोवंशाला वाचवणं आणि त्यांना ज्या गोशाळेने ॲक्सेप्ट केलं आहे, ज्या गोशाळेमध्ये त्यांची व्यवस्था केली गेली आहे, त्या गोशाळा चालवणाऱ्या ट्रस्टलासुद्धा कवी प्रवीश यूट्यूब चॅनल हा कडक सॅल्यूट करतो आहे. कुठे ना कुठे हिंदुइझम थोडा तरी जागा आहे. कुठे ना कुठे या गोमातेचं रक्षण करणारी काही बाळं धडपडत आहेत. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मारामाऱ्या करतील, वाटेल ते करतील, वाटेल त्या केसेस अंगावर घेतील. या गोरक्षकांवरच मॉब लिंचिंगच्या केसेस होतात. शोकांतिका वाटते. अरे तुम्ही कायदा बनवला आहे, काही राज्यांमध्ये गोहत्या बंदी आहे, तरी पण तिथं गोमांस खाल्लं जातं, घराघरातून गोमांस शिजवलं जातं. कसली गोहत्या बंदी आली? महाराष्ट्र राज्यात 2007 गुटखाबंदी आहे. काय गुटखा विक्री बंदी? म्हणजे 2 पुड्यातले काही कंटेंट्स एकत्र करायचे हे खाणाऱ्याला कळतं आणि त्या पुड्या सर्रास मिळतात आणि मग कागदोपत्री फक्त गुटखाबंदी असा आदेश निघतो. कधी थांबणार आहे हे सगळं? ड्रग्ज, अरे फक्त 900 ग्रॅम ड्रग्ज सापडलं सिंगापूरमध्ये एका व्यक्तीकडं. ऑन दी स्पॉट फास्ट त्याच्यामध्ये केस झाली, निर्णय झाला आणि त्याला फासावर लटकवलं गेलं. आणि आपल्याकडं 900 कोटीचा गांजा पकडला जातो महिन्यात, 4 महिन्यात, आणि किती लोकांना शिक्षा होते हो. म्हणजेच कुठंतरी हा कायदासुद्धा या बाबतीत पुळचट आहे. ते कायदे बदलले पाहिजेत. कायद्याची जी दहशत निर्माण व्हायला पाहिजे ती होऊ शकत नाही आहे. गोहत्याबंदी फक्त कागदावर दिसते आहे, गुटखाबंदी कागदावर दिसते आहे, ड्रग्सची बंदी पण फक्त कागदावर दिसते आहे, दारूबंदीबद्दल तर बोलायलाच नको.
राज्यांना नन अदर अर्निंग सोर्स दॅन धिस दारू, ड्रग्ज. खुद्द पोलीस खात्यातला एक पोलीस लातूरसारख्या ठिकाणी, तुळजापूरसारख्या ठिकाणी ड्रग्जचा कारखाना सुरू करतो. काय या गोष्टी काय लपून राहिलेल्या असतात? ठराविक डिपार्टमेंट्सला, तुमच्या CBIला, तुमची अजून काही असतील SIT VIT अशी खाती, त्यांना काय या गोष्टी माहीत नसतात? आणि तुमच्या डिपार्टमेंटचाच माणूस जर असा कारखाना काढत असेल तर मग अशी किती माणसं राजकारण्यांची आणि डिपार्टमेंटची अशा धंद्यांमध्ये गुंतली आहेत, त्यांची यादी करू शकत नाहीत? करू शकतात, पण होत नाही आहे. का होत नाही आहे विचारायचं धारिष्ट्य कुठल्याही सामान्य माणसामध्ये नाही आहे. कुचलला जातो तो. असो, विषयात विषय, अनेक विषय झाले आजच्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सांगण्यास आनंद वाटतो की आज आपण 4 वर्ष 11 महिने पूर्ण करत आहोत आणि द हॅपीएस्ट मुमेंट इज दॅट की आय हॅव कम्प्लिटेड माय 8,000 व्हिडिओज ऑन माय चॅनल. सो थँक्स अ लॉट फॉर सच अ लॉंग जर्नी, अँड यू आर विथ मी इज व्हेरी ग्रेट थिंग फॉर मी. हीच ताकद माझ्यामध्ये पुन्हा हा जर्नी, हा प्रवास असाच पुढे सुरू राहावा, यासाठी मला तुम्ही ताकद देत राहाल. याच आशेसह या व्हिडिओमधनं पुन्हा एकदा त्या गोरक्षकांना, त्या खासदाराला पर्टिक्युलर राजस्थानमधल्या आणि या मध्य प्रदेशकडे चाललो असं खोटं सांगून 52 ट्रक भरून चाललेला गोवंश वाचवल्याबद्दल, या वाचवण्यामध्ये ज्यांनी ज्यांनी काही छोटं मोठं योगदान दिलं आहे, अगदी खारीचा वाटा उचलला आहे, अशा प्रत्येकाला हा कवी प्रवी कडक सॅल्यूट करतो आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. मित्रांनो, परिस्थिती विकोपाला चालली आहे. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. आपलं कुटुंब, आपला समाज आणि आपला धर्म, ऑफकोर्स आपला देश सध्या प्रचंड मोठ्या संकटाच्या खाईत पडू शकतो. म्हणूनच प्रत्येकामध्ये एक समजूतदारपणा पाहिजे, एक धर्मनिष्ठा पाहिजे, एक स्वतःबद्दलचा आत्मविश्वास सतत वाढत चाललेला दिसला पाहिजे. तरच येणारं मोठं संकट कदाचित छोटं वाटून तुम्ही प्रतिकार करू शकाल आणि या वाहत्या गंगेमध्ये व्यवस्थित तरून जाऊ शकाल. जय हिंद, जय भारत.